आलो, आजीला म्हणा मी आलो, आजी आम्ही आलो, ला 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 ला. बसली आजी मला वाटतं काहीतरी नुसती मोबाईल मध्ये डंगलेला असताना आधी हा डंगलेला काम ओरकून काय असून ते आई आम्ही आलो. माझी ननू आली. चल माझ्या बाबू चल चल ना आजीकडे चल ना बया पोरगी आहे ना सुद्धा काय शिकून आली का तिकडे जाऊन आमच्या आईने शिकवलं ना मला असेच वळण लावले आजीकडे जायचं माया लावली असते येईल ना. नाही नाही माहेरला जाऊन आली की परत तुझे रंगच बदलून जातात का आमचे रंग बदलत येत. मग पोरगी कशी आहे ना माझ्याकडे तुम्ही माया लावा ना तुम्हाला सवय आहे का चल ना माहेर बाहेरून आल्यावर. म्हणजे मी नाही तर कोण माया लावते मग गावातले लोक येतात काय अहो पण मग कमी आहे ना तुमच्याकडे आता ती चल चल बाई चल चल माझ्याकडे आजीकडे चल ना काय बाया पोरगी आहे ना सुद्धा म्हातारी म्हणून पाना पडी बाप्पा नाही बाप्पा छोटं ना करायचं झाले मग बाप्पा नाही म्हणायची. दे ना बाई आता उभ्या गावून आली का बस ना खाली बाबू जा आजीकडे जा ना आपल्या आजीकडे आजीला छान छान खाऊ घालती चल लवकर. गाणं म्हणती जा ना आजीकडे चल जा माझ्याकडे जा जा दे तिला माझ्याकडे नाही नाहीच येणार आता मी तर काय करू ती येईना मग बरं. चल चल ना काय बाई डंगरी हिसकून घेती ग डंगरीकडे जाते का पोरगी बघा हाय का आपण इकडे खेळू चल घे तेवढं काम आवरून घे हा आवडते बाई आई तुम्ही लय दमले असते ना. 2-4 दिवस काम केलंय 2-4 दिवस दमल्यात लई हाय का या बाई बाया पोरगीला रडाची बाई कविता धर बाया धर 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 बघा ना तुमच्या तुम्ही जीव लावितात का तरी बघा चल चल बाबू बघा बघा सोनं. नाहीच पाहिजे बाया, मी तर काय करू? ए बाबू आनंद दादाजी अगं आपल्या मामाने सायकल आणली आमच्या मामा नाही नाही मामाने सायकल आणली. मी आधीच तुला म्हणले होते तिला जरा आजीची सवय ठेव पण नाही नुसतं तिला असं बघितलं का आता दुसऱ्या वेळेस गेली ना तुमच्या घरात फिरून जाईल. नुसतं तिला असं घ्यायचं आणि बसायचं पांडाळावाने कुट 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 खपायला लागले पुरीला दप्तर आधी धर बाबूला मम्मा जा, हिंडून आण तिला. चल चल डिंग चिंग डिंग डिंग चिंग डिंग चिंग डिंग चिंग डिंग चिंग दादाजी चल नंदी गेली नंदी काय आणले हिच्या आईने बघते काय आणले का काय दिलं का नाही शिकून काय आणलंय गावाकडून काय दिलंय काय माहिती तिच्या आईने पाकिट किती पैसे देते घरातून दुरातून चोरी ती काय बघत येते बया एवढे पैसे आई पिलूला खायला दिले तेवढे माझ्या आईने तेवढे तिला लाडक्या बहिणीचे आले होते तुमची नुसती ते पाकिटातच नजर नाही मला काय पगार बिगार येतो का कुठून का माझ्या नवऱ्याला पगार आहे का हा माझ्या नवरा जातोय रोज कामाला त्यांनी काय दिले माझ्या आई म्हणली जा बाई तुला लय सासरवास करते गपचूप तर लगेच आल्या बरोबर बघितले बाया हा बाया तू पैसे आहे तुझ्या. आणि धर बाया ठेवले तू हे पैसे मला तरी काय करायचं तू पैशाचं हा तुमचंच आहे सगळं हे घरदार कोणासाठी बांधलं एवढी जमीन ठेवले बाया तू हे पैसे काय दिले तू आईनी ते तरी बघते बया भाजी दिली आणि एक चपाती त्याच्यावर अर्धी शिळी भाकर दिली हा काय दिलंय का काय आहे का नाही वळण बिळण तुझ्या आईला अहो आई माझ्या आई बापाची लय गरबी काही कोयना दिलंय मा बाप जातो कोळशाच्या खालीवर कामाला जेवढं दिलंय तेवढ्यात सुख माना तुमची तर लय चांगलंय. मग मोठ्याच्या घरी लेख देताना काय नाही वाटलं का त्यांना बंगला पाहिजे जमीन पाहिजे सगळं पाहिजे लेख देताना काय नाही वाटत का असं काही नाही बाई तुमच्या लेखाचं मा प्रेम झालं मोठं लहान काही नसतं प्रेमात पण असं नाही मानपान असतो तो मानपान मग आता नसलो कुठून करायचा मानपान कोळशी जिंकते तेव्हा करते मानपान तुमचा या अवघड आहे बाया आता बरं, जाऊ दे. आलाय हा जाऊ दे धोंडा आलाय काय तुझा तुम्हाला बाप जीव देणार नाही आहे. दिले मी मा, माझ्या आई लेकाला. बापाची गरबी तुम्हाला शाप गोटा एका गोटाला तरी दुखी का तुम्हाला हा? धर घे तिला बोलायला लय मुज्जर आहे नुसतं वस्तर आणि तोंड चालत आहे धर ठेव हे आतमध्ये आणि ते तेवढे कपडे आहेत ना घडी केलेले तेवढे कपड्यात ठेव इडा सगळं मला काम करते आई मला फक्त बोलू नका बाई तुम्ही हा नाही तर पडते करा इकडं नांदून आली आणि काय म्हणते माहेर नांदायला नव्हती गेली मी पण पाया पडते करा इकडं पोरीला जसं येडं आजीच्या केलंय. पाया पडू ना आजीच्या पाया पकडू आपण चल बाप्पा बाया, लय अवघड जाऊ द्या ग. नाही आई ती पाया पडून दे तुमच्या
पोरगी लय बाई ती माझ्या नाव करी ती तुमच्या नंदावर गेलेली आहे, त्याच्यामुळे ती काय कोणाच्या पाया पडायला मोकळी नाही बाई ती. जाऊ दे आवर, लय तोंड चालत आहे. पण मी आहे थोडं बसते, मला पाणी बिणी द्या ना प्यायला. काय तुला पाणी मी देऊ? मग आता काय अगं चहा कर जा आतमध्ये, होय चहा करून दे. ते बघ ती मी आई आलेली आहे, तिचं पाय नाही पडली काय नाही, आहे का काही बळ? नात राहिला तुमच्याकडे येते का? मग मी काय करू बरं आहे, तुम्हीच सांगा. पाया पड तिच्या जा, होय नाव ठेवते मला. चल बाई आपण काय सुने बाया म्हणून चहा पाणी करावं, काय विचारलं नाही काय नाही. ती नाही तिची आई तिच्यासाठी खडून बघ. काय म्हणली? काय नाही आई, आई बघ ती पोरगी इतकी danger आहे बाई माई. त्या आईच्या स्वतः पडून द्यायला बघ असं बघी नुसती इथं खाली. अगं या तुला बघून बाबू म्हणून. अगं ती आजी आपल्या डोक्याला एक केस नाही ठेवायची आहे का? बघा एवढी पोर कर तिथं म्हातारीला काही सुधरता का? नुसती पाया पडायला लागली. चल बाई आपण तिच्या आईला चहा खाऊ आपण. चल खाऊ पिऊ घातलंय तिला काही? मग काय उपाशी आणलं काय? गरीब आहेत पण मनाने लय श्रीमंत आहेत तुम्ही. माझ्या पुरेल काय ना तिला कपडे बिपडे घेतले की नाही? मग तुमच्या नवऱ्याने मग घेतले ना ढिगभर. तुमच्या नवऱ्याला पगार, तुम्हाला पगार. कुठून आणायचे कपडे? त्यांच्या जवळ काय नाही. हाय अशी गेली लव्ह मॅरेज केलं, तुम्हाला पुरी भेटत होते का? गोळी घेऊन हिंडत होते तरी तुम्ही भंगारवाल्याची. आम्ही काय भंगारवाले का भिकारी आहेत काय आम्ही? म्हणून तर दुसऱ्याच्या अशा जीवाची दशा. नुसता तोंडात चालत आहे वस्त्यावर, कामाला तर नुसतं शून्य. हे आपल्याला वेळा मला दमले बाई बी काम करू. म्हणलं सोनाचं सून आली आता जरा सुखाने राहीन. अक्का वे झाला का नाही चहा? नरडाला बाई बा कसा कोरडा पडलाय बाय. कधी चहा आणि ती काय माहित, ते कपडे पडलेत घडी घातलेले, कधी नीती काय माहित घरात. आई ये तू इकडं का बसली तिकडं? तू तर बाई अशी जशी तमाशा बघत आहे, तोंडाला हात लावून बसली. बा सोनाचा तमाशा बघत आहे का? आली तू इकडं असे आता ना? काय नाही बाई, गरमना बिरमना बोर झाले घरी. म्हणजे काहीतरी झालं दिसतोय विषय, त्यामुळेच तू आलेली. काय तू इसून तुला नीट बघा ना का? बघा ती हा बघा ती ना. खरं सांग, वहिनी काही बोलली का तुला? वहिनी नाही नाही. खरं सांग, फोन लावून विचारू का? मला माहितीये अशी तू येणारच नाही. तुझे वहिनीचे भांडणं झालेले दिसतात चांगले. आले बाया नांदाकडे. तू तुझ्या सोनाला काय बडबड बिडबड करते का? नाही बाई ग. मग काहीतरी चूक असेल तुझी, त्यामुळे तुला बरी बघा ना ती. नाही का? काहीतरी चांगलंच घोटाळा दिसतो. सुनाले चांगले आहेत बाई. हा का? बाया आई काय सांगू तुला, माहिती सुन तर अशी आहे ना, असं कुणी मिळलं तरी तोंडात पाणी घालायची नाही अशी ती. आता तुला बघितलं ना कशी चरा चरा बोलत होती, अशा नसता वस्ताऱ्याने तोंड चाललं तर बघितलं का? ते गुराढाराचं पडलंय ते बी मला करावं लागत आहे. उठून करत नाही, झोपती 8-9 वाजेपर्यंत झोपती. सकाळी उठून मी काम करीते सगळं, माहितीये का? हा नुसता नवरा लागत होती. हे बघ अजून आली नाही चहा घेऊन. अगं त्या पुरीला ना माझी सवयच नाही लावली, नुसता पांढरावाने घेऊन पडती. तिला म्हणली होती मी, अगं तिला जरा आजीची सवय लावून, तर तुला नंतर ती लई त्रास देईन. पण ही ऐकत काय जायचं, एवढं सांगावं तेवढं कमीच आहे का बाई तिचं. कवे आली का नाही का चहा घेऊन? जेवढं बोलावं ना आई तिचं तेवढं कमीच आहे बाया. कवे अगं झाला का नाही चहा? बघितलं कशी म्हणते, अगं आले ना. वळणच नाही बाया, तिच्या आईने काही शिकवलं नाही ग बाई तिला. मरणाचा राडा पडलाय जिकडं तिकडं, नुसता पसारच. आवर लवकर, दिवस मावळायला लागलाय. दिवस गेलाय बाई पार, भोईला टेकलाय तरी हिचं काही नाही अजून. काम पडलंय सगळं तसंच, खुरपून सगळी बाई मान गेली. उकाळाय आण लवकर. जसं जसं मा असं आई तुम्ही लय चहा नका पिऊ, तुमचं मुळ्यात उठत. मग तुम्हाला काय करायचं? बघितलं मुळात उठत हा, असतं. चहा आणि मुळ्यातच उठत. आमच्या आजीला हे आवडतं दूध, मी दूध आणलंय. तुमचं बघा तुम्हाला काय करायचं. बघितलं का? तुमचं मग नाही नाही, तुम्हाला. तुला म्हणलं होतं नाही, मग लय म्हैसून चांगली बाया, लय काळजी आहे ग तिला. बस आता बड़ा हरामी हो बेटा. बस, दमली अशी. मागूनच त्या काड्या करते. काय म्हणली? काय नाही आई, मी म्हणलं आजीला सांगत होते आमच्या आईला चांगले आहेत. हा, बस खाली बस, खेटर बिटर बाजूला काढा. बस ना आता खाली नको पिण्याच्या. बाई, आई बसू आहे खरंच. हा बस. बाई आज कोणता देव पावला का? डायरेक्ट पायापाशी बस म्हणती. तिच्या पायाला पुढं पाया पडून घ्यायसाठी चाललं ना तिचे नाटक सारी. बस लवकर, नको बडबड करू आता. चहा गाय होत चाललाय. काम पडले तर चहा पिऊन घे पटकन आणि काम आवरून घे. आजी तुम्ही घ्या ना. आई घे ग चहा, दूध घे तुझं. ही कशी लेख आहे पाहिजे का तुमची? आईने चहा तोंडाला तुझं आधी तरी सांगितलं आधी मुळ्यात उठल म्हणून. आपल्याला काय करायचं? अजून अजून आणू काय आणणार तुम्हाला? नाही उरल्या राहायच्या देऊ बाई.
ते पोटभर चांगली ऍसिडिटी होते. 2-4 गोळ्या आणल्या तुमच्या लेकांनी सांगितलं तुम्हाला. बस झाला. पोरगी कुठे? पोरगी गेली हिंडायला वाटा नाही तर काम पड नाही तुमच्या आणि चहा करा म्हणजे वाटाने सोडून बारकल्या पोरांसोबत. लय मोठी झाली की वाटण सोडायला. नवरा घेऊन गेला असं. आता माझ्या नवरा नाही सांभाळायचं तुमच्याकडे आहे ना, मग नवऱ्याकडे नका देऊ. लाडच तसा करून ठेवलाय. तिला आजी आजोबा नको, नेसता लागत तुम्हीच पाहिजे, आम्ही नको. मग आजकाल आता तसंच आई खूप फॅशन आहे. पोरी किती ग घेऊन हिंडाची. आता तुमचं नुसतं माझ्याकडचं आणि माझ्याकडे दे. तुमच्याकडे काय आहे? पांडळावानी पडी ती अशी दिवसभर तिला इळामाळा घेऊन पडती समोर. का नाही का तिला सवय लागणार. तुला म्हणलं होतं तिला कवे माझ्याकडे देत जा, नाही तर पोरगी तुला लई त्रास देईल. तुला घास नाही घेऊन द्यायची. आता अहो देत आई होते ना. मला सारखं कवे कवे नका करू. शेजारी तुमच्या माग किती ग थुका द्या. एवढी चांगली सुने तरी नुसती तिच्या नावाने बोंबली ती बाई. म्हणा ना मी तुम्हाला जीव लावीन ना, तुला उद्यापासून भाकरच नाही भेटणार. जाऊ दे मला नान नका नका. दिवस तर दिवस खत्म. बघितलं का? कशी बोलते डायरेक्ट देवाची भाषा करायची. बाय बाय टाटा गुड बाय गया. अगं मी आल्यापासून बघते तू सून कितकं चांगली आहे. चहा पाणी करती आणि मग काय तिला हे करायचं बोला ती कितकं चहा करते. तो चांगलीच वाटत ना. तिचं तसंच आहे. अगं आई तो ही ना अशी माणसं पाहुणे रावळे आले ना त्यांच्या समोर लई चांगली वागते. आजी तुम्हीच बघितलं ना आल्यापासून बघा त्यांचं कसं वस्त्र आहे. आमच्या आईचं तोंड चाललंय पहा बरं. हा ती बघ अजून एक कोणतरी म्हातारे आलेले दिसतात. त्यांना मी 2 कप चहा ठेव. मग तोंड तुझं आता मलाच माहिती ना आगावे म्हणून. तुला लेकीची चुकी दिसते अशी कशी ग तू. अहो सकाळपासून तुम्हाला सांगते सकाळपासून 3 बाऱ्या भोगलं उकळवलंय या म्हातारीला. नुसतं तेच उद्योग कोणी आलं का कर त्यांना चहा. सुंदा किती मला काय ना किती म्हातारी. झाला का चहा पिऊन? झाला बाई आई द्या इकडं तुमच्या आईचं झाला असतात कप. संध्याकाळी आई काय माहिती करू आपल्याला. संध्याकाळी वय संध्याकाळी बनव मटण बिटन. खाटी गई डंगरी तुला बनवायला मटणाला सांग ना. माझ्या गळ्यात माळे मला नाही लागत. तुम्हाला वाटलं तर अगं, तुझ्या सुना- गळ्यात माळे आमच्या नाही ना. माझ्या आम्हाला गळ्यात माळे करून. तुम्हाला वाटलं तर सुन नांदा नाही तर नांदू नका. मला काही घेणं नाही. ती पोरगी लाटा माळा तुमचं सगळं तुमचा नियोग कुठं भेटत अशी ना भंगारवाल्याच्या टेम्पो सगळं हिडा राहणार चालले मी. तुलाच भंगार आठवतो ग. भंगार मग आता काय करायचं. तुम्हाला देईल का भंगारवाला तरी पोरगी देईल का तुम्हाला. एवढं चांगलं वागून तुम्ही म्हणतात मला मटणच खायचं. मला नाही लागत मटण सीता. मी चालली हिला ना आल्यापासून मी बघते हो गे सगळे भांडे पडलेत तसे. बरं जाऊ दे कप घेऊन काढा नाही तर परत म्हणशील म्हातारीला वटवट. हे बघ कचरा किती नाही काढलाय. सगळं झाडून पुसून गेले. तुम्ही नुसती नवला सांभाळा बाहेर बसा. काडीचं काम नका करू. तुम्हाला सुखात ठेवून फक्त तुमचा वाचता लागल का. तुम्ही फक्त संध्याकाळी झोपायलाच घरात या. खाल्ल्याच्या खाल्ल्या तर खाऊ बी नका. मग कुठं जाऊ का बाहेर हिंडायला. अवघड आहे तुम्हाला नेलं पाहिजे ना ग. मागायला मी. कशी बडबड करी ती वस्त्याला तोंड चाललंय. आल्यापासून बघते नुसता बडबड बडबड करते. एखाद काही शब्द म्हणले की लगेच उलट बोलते. माझ्या लेकालाच सांगते संध्याकाळी. लेक आला ना सगळं सांगते. लेक असं एकट्यात घेते आणि कानात सांगते त्याच्या की त्याची बायको कशी वागते माझ्यासोबत. त्याला बी कळायला पाहिजे ना. लहानाचं मोठं केलं, शिक्षण केले, कोणासाठी केले. हे ऐकून घेण्यासाठी केलंय काय. हा अशी सून भेटली बाया. काय मग नशीब कुठं फुटलं होतं काय माहित बाई. काय पस्तावा आला ग मला. कुठं गेला होता पळून. लग्न करून आणली कोणत्या जातीची न पातीची. फ्लॅशबॅक. कमले आवर पटकन दिवस मावळायला गेलाय. हाय आवरी ते झालेत कपड्याच्या घड्या. आता ना म्हातारीची चांगली मजा आणते. 1 तासाभरात असा गेम करते ना त्यांची म्हातारी डायरेक्ट सरळच झाली पाहिजे. तिला काय जाते हिच्याकडे. आई ऐका ना काय ग ही भाजी ठेवून 2 मिनिटं बाजूला. आम्ही एक लय भारी गेम आणलेली आहे. कशी हो मग दाखव ग. बाई सुनले शाली बाई. ऐका बर का. आणि गेम खेळायची बर का. चिटिंग नाही करायची. चिटिंग नाही करणार. बरं आता काय करायचं फक्त 1 तासासाठी बर का. मी तुमची सासू होणार आहे आणि तुम्ही माझे सून होणार आहे. म्हणजे तुम्हाला बी कळायला पाहिजे ना की सासू आणि सून सून झाल्यानंतर मजाच असते. झाली रे. सून व्हायचं ना तुम्हाला. बरं आता सांगितलं. आता तुम्ही माझी सून व्हायची आणि फक्त 1 तासासाठी सून व्हायची आणि मला सून होऊन दाखवायचे तुम्हाला. जसं तुम्ही मला काम सांगता ना तसेच मी तुम्हाला काम सांगणार. तुम्ही माझी सून होणार. तयारी माझी. चला मग
चला लागा तयारीला